नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. आणि आजचा व्लॉग हा खूप स्पेशल आहे कारण का आमच्या फॅमिलीमध्ये एक नवीन मेंबर ॲड होतो आहे. तो मेंबर कोण आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात कळेल, कारण का आम्ही त्याला आता घ्यायलाच चाललो आहे तिथे. तर चला लेट्स गो. आई, कसं वाटतंय? एक्सायटेड आहे का? किती? चला. सो तुम्हाला आता हे सगळं बघून कळलंच असेल की आम्ही काय घ्यायला आलो आहे ते. सो आईबाबांनी नवीन गाडी घेतली आहे आणि ती आहे मारुती सुझुकीची XL6. सो मारुती सुझुकी नेक्सा XL6. सो तुम्हाला गाडी दाखवतो आता. अजून एक डिलिव्हरी चालू आहे तिकडे, ते बोलले त्याच्यानंतर आपली डिलिव्हरी होईल. सो ती गाडी तिकडे लावली की मग तुम्हाला दाखवतो. बाय द वे, आईला हे हवं होतं, काय ज्यूस हवा होता, ती कॉफी नाही पीत नाही. चला आता आपण वाट बघूया आपल्या गाडीची यायची, तोपर्यंत आता कॉफी पिऊया छान. आता आम्हाला हा जो शुभम आहे आमचा रिलेशनशिप मॅनेजर, तो आम्हाला सगळे डॉक्युमेंट समजवतो काय काय आहेत ते. इन्शुरन्स पॉलिसी आहे. ओन डॅमेज तुमचं 0 डेट इन्शुरन्स 11 जून 2026 सो आता आपण जस्ट गाडी बघून आलो पूर्ण आतमधून आणि त्याचे फीचर्स वगैरे सगळे त्यांनी दाखवले, प्लस त्यांनी जे ॲक्सेसरीज लावले ते त्यांनी सगळे दाखवले. सो आता तेच आम्ही बघून आलो आणि आता आपली गाडी त्यांनी आणली आहे इथे डिलिव्हरीच्या इथे. सो आता ती लोक साफ वगैरे करून घेतील आणि मग आपण घेऊया आपली गाडीची डिलिव्हरी. आई, तुला कसं वाटतं आपल्या घरात आता 5 वर्षानंतर गाडी येते परत? एक नवीन मेंबर वाढल्याबद्दल मला खूप खूप आनंद होतो. बाबा, कसं वाटतंय? छान वाटते. आणि गाडी आवडली? गाडी आवडली, खूप मस्त आहे, एकदम कम्फर्टेबल. आता कुठे जाणार पहिला गाडी घेऊन? वज्रेश्वरी. येस. सो वज्रेश्वरी आमची देवी आहे. सो तिथे आम्ही आता जाणार पहिल्यांदा गाडी घेऊन. आणि आता इथून मला वाटते आमचा प्लॅन असा आहे की इथून पहिलं उद्यान गणेशला घेऊन जायची गाडी आणि तिथे पूजा वगैरे करून मग आम्ही जरा कुठेतरी जेवायला जाऊ, काहीतरी खायला. आई कुठे घेऊन जाते जेवायला? आईची पार्टी आज, आईच्या नावावर गाडी. हां, कुठे सांगशील तिकडे? मी सांगशील तिकडे. चला, गाडी आपली रेडी होते तिथे बाय द वे. कॉंग्रॅच्युलेशन. बाय द वे, हा शुभम आहे जो आमचा रिलेशनशिप मॅनेजर होता. सो तुम्हाला जर मारुतीची कुठलीही गाडी घ्यायची असेल तर याला कॉन्टॅक्ट करा. याचा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली देतो. चला, थँक्यू सो मच. येस. टायरवर टाक. चला, सो आता आपलं झालेलं आहे सगळं आणि आता आपण गाडी काढतो बाहेर. बाय द वे, हे आपलं इंटिरियर आहे गाडीचं. चला आता आपण निघूया पुढे. पेट्रोल पण भरायला लागणार आहे. सो आता आम्ही आमच्या फ्यूल ब्रेकला आलो आहे कारण का पेट्रोल कमी आहे, फक्त 5 लिटरच दिले आहे त्यांनी. सो आता पेट्रोल भरून घेतो. बाय द वे,
त्यांनी आम्हाला हे दिलं गिफ्ट. आत्ताच एक फोटो काढला आहे छान आणि लगेच प्रिंट आऊट करून पण दिलं. फ्रीज मॅग्नेट आहे. सो छान एक आठवण राहील आम्हाला. सो आता पेट्रोल भरून आपण जाऊया उद्यान गणेशला. वाजले 8:30. सो हां पेट्रोल वाजले 8:30. सो आता माहिती नाही की उद्यान गणेश चालू असेल की नाही ते. सो बघूया तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो. जर असेल चालू तर मग आपण इथेच लावता माहीत नाही मला. असेल चालू तर आपण पूजा करून घेऊया, नाही तर मग उद्या करावे लागेल. घ्यावी लागेल. बघूया. आपण आता पोहोचलोय उद्यान गणेशला आणि आज इकडे लिटरली लाईन लागली आहे गाड्यांची. बघा बाईक्स तर इकडे असे लाईनीत बाईक्स उभ्या आहेत. इथे पण ॲक्च्युली गाडी उभी होती एक, पण ती गाडी गेली तिच्या गाडीची. त्या गाडीची पूजा झाली म्हणून आम्हाला इकडे जागा मिळाली आहे. सो आता बघूया. बाबा गेले आहेत आतमध्ये. झालं बाबा? नाही 830 चालू आहे. आपला 834 नंबर आहे. म्हणजे 4थी आहे ना? 4थी. हां. सो आता ना आम्ही ॲक्च्युली ते टायरच्या खाली लिंबू ठेवायचे असतात ना, तर आम्ही लिंबू आणायला विसरलो. आम्ही बोललो येताना आणतो म्हणून, पण आता आपण आपला फायदा करून घेतला आहे ब्लिंकिटने आपण लिंबू मागवले आहेत. 10 मिनटात येतात. 200 ग्रॅम लिंबू 100 रुपये. हां. गाईज इथे आमची पूजा चालू आहे आणि बाय द वे आपले ब्लिंकिटचे लिंबू आलेले आहेत एकदम वेळेमध्ये. किती लिंबू आलेत? 8 आहे. सो आपली आता पूजा झालेली आहे. छान उद्यान गणेशची मूर्ती आहे. सो आता आपण लिंबू ठेवले आहेत सगळे गाडीच्या खाली. बघूया दादा बरोबर करतो का. येस परफेक्ट. चला मित्रांनो, सो आता मस्त आम्ही जेवण वगैरे आलो आहे आणि आता आईचं मन झालं आहे की आपण जायचं आहे राऊंडला. हां आजीला घेऊन जायचं आहे. सो आजी ॲक्च्युली आम्ही कोणालाच सांगितलं नव्हतं की आम्ही गाडी घेतो आणि आजीला पण माहिती नव्हतं की गाडी घेतो. सो तिला आजच सांगितलं. तर म्हटलं एक राऊंड मारून येऊया. कसं वाटतंय? हां कशी वाटते गाडी? छान आहे ना? सो आता आम्ही चाललो आहे कोस्टल रोडला आणि बघा आता इथे बाबा इथे बसले, दादा, आजी, आई इथे बसली आहे आणि मी एकदम मागच्या सीटला बसलो आहे. सो एकदम कम्फर्टेबल आहे. म्हणजे इथे पण तुम्ही जर बसलात, माझे पण पाय बघा तुम्ही, जागा खूप आहे इथे. असं इथे अजून एक माणूस बसू शकतो आरामात. ही सीट पुढे करून. हां इथे पाय लांब करू शकतो आम्ही. असं मला वाटतं की गाडीचे स्पेसिफिकेशन्स वगैरे साठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवेन. पण हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. आणि तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल आणि गाडीबद्दल अजून माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर. ठीक आहे, चलो बाय बाय.